दुसरा प्रश्न असा आहे की राज्य सरकार आता नवीन सगळ्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत त्यावर नवीन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी नवीन संच 500 मेगावॅटचे उभारण्याचं प्रस्तावित आहे का? माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर आपण जो कोळशाचा मुद्दा मांडला त्यामध्ये काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे. मुळातच आपण जर विचार केला तर आपल्याला जो काही कोळसा मिळतो त्याचा दर्जाच अतिशय निकृष्ट आहे आणि म्हणून नुकतीच आम्ही कोळसा मंत्र्यांसोबत बैठक घेतली. आता आपला जो काही WCL मेजर आपल्याला देतं, SECL देतं, पण जो काही वाद आहे तो कोणाच्या एंडला सॅम्पलिंग करायचा. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या खाणीतनं माल निघाला त्यावेळेचं जे सॅम्पलिंग आहे ते आम्ही ग्राह्य धरू. आपलं म्हणणं आहे की जिथे आम्हाला कोळसा मिळतो तिथलं सॅम्पलिंग तुम्ही ग्राह्य धरा. आता त्याच्यात आम्ही त्यांना अशी विनंती केली की जर 100% ऑगर सॅम्पलिंग तुम्ही अलाउ केलं तर हा प्रश्न मिटेल. कारण आपण जेव्हा कोळशाचं क्लिनिंग करतो किंवा ज्यावेळेस वॉश करतो त्यावेळेस वॉश करूनही आपण 5 ते 60% त्याला एनहान्स करू शकतो. पण मुळात आलेला कोळसाच जर कमी ग्रेडचा असला, जसं आपलं त्यांच्यासोबत आता 1800 कोटी रुपये आपल्याला WCL कडनं घेणं आहे, कारण ग्रेड स्लिपेज आहे. त्यांनी सांगितलं त्यापेक्षा कमी ग्रेडचा कोळसा आपल्याला मिळाला. त्यामुळे आता नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये कोळसा मंत्र्यांनी हे मान्य केलं की कम्प्लीट ऑगर सॅम्पलिंग जे आहे हे आता ते अलाउ करणार आहेत. आपण त्यांना हे सांगितलं की आम्ही ऑगरचे पैसे खर्च करायला तयार आहोत, आम्हाला परवडतं ते, त्यामुळे आम्ही ते करायला तयार आहोत हे सांगितलेलं आहे. दुसरं, आपण जे मागच्या काळामध्ये जे काही कोल वॉशरीजचे टेंडर काढले आणि जे काही त्याच्यात आपण जो काही करार केलेला आहे त्या करारामध्ये भरपूर त्रुटी आहे. ज्या काही त्या काळातल्या त्रुटी राहिल्या असतील त्या आता आपण दूर करतो आहोत आणि नव्याने आपण आता करार करतो आहोत, म्हणजे नव्याने टेंडर काढतो आहोत. या टेंडरमध्ये जसं आपण म्हटलं 1500-1600 कोटी रुपये नाही आहे, पण एक 100-150 कोटी आपल्याला त्यांच्याकडनं घेणं आणि त्यांनाही 100-150 आपल्याकडनं घेणं आहे. पण त्याच्यामध्ये अतिशय स्ट्रिंजंट भूमिका ही आता महाजिनकोनी घेतलेली आहे. आता नवीन ज्यावेळेस आपण टेंडर काढणार आहोत त्यावेळी बेनिफिक्शन किती होऊ शकतं याच्या आधारावरच ते टेंडर आपण काढणार आहोत. त्यामुळे त्यातला जो काही घोटाळा आहे किंवा त्यातल्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यात कोणाला तरी जी गॅप मिळते ती गॅप त्यातनं पाहता येणार नाही, हा आपला प्रयत्न आहे. दुसरं, आपण जे सांगितलं की आपल्याला महागाचा जे काही आपल्याला या दरम्यान वीज घ्यावी लागते, मला हे सांगताना आनंद वाटतो की आतापर्यंत अशा एक्सटेंडेड उन्हाळ्यांमध्ये आपण मार्केटमधनं जेव्हा वीज घ्यायचो 11 रुपयाने आपल्याला वीज घ्यावी लागायची, 11 रुपये प्रति युनिटच्या प्रमाणे. यावेळेस 4 रुपये 60 पैशांनी आपण ती वीज घेतलेली आहे. म्हणजे जेवढ्यात आपण तयार करतो तेवढ्यातच आपण मार्केटमधनं देखील वीज खरेदी केलेली आहे. कारण आपण हे लक्षात घेऊन मिड टर्म करार केले होते, त्या कराराला आपण चालना दिली आणि ही वीज या ठिकाणी घेतलेली आहे. आणि तिसरी गोष्ट, आपण जे सांगितलं त्यात आपल्या डोक्यात आहे की कोराडीमध्ये आपण 800 मेगावॅटचा आणि चंद्रपूरमध्ये 800 मेगावॅटचा सुपर क्रिटिकल, कोराडीत एकाच काम चाललंच आपलं 600 आणि 800चं, आणि आता चंद्रपूरलाही एक 800चा सुपर क्रिटिकल करावा या संदर्भात अजून त्याचे निर्णय केलेला नाही. त्या संदर्भातली आपली पाहणी चाललेली आहे. पण हे 2 झाल्यानंतर जवळपास आपलं सब क्रिटिकल जे आहेत ते आपल्याला भविष्यात फेज आउट करता येतील आणि पूर्णपणे जसं आपण सांगितलं लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर असलेले अल्ट्रा सुपर क्रिटिकल अशा प्रकारचे हे पॉवर प्लांट आपण त्या ठिकाणी करू.